नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, राज्य सरकारने सर्वात मोठा शासन निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। शेतकऱ्यांसाठी तो निर्णय अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय असणार आहे। तर मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन उत्पादक घेणाऱ्या शेतकऱ्यांना 10,000 रुपये अनुदान भेटणार आहे। तर मित्रांनो, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामध्ये जे शेतकरी पात्र आहेत त्यांचा उल्लेख यामध्ये स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत महाराष्ट्र शासनातर्फे दिनांक 29 जुलै 2024 या रोजी हा शासन निर्णय स्पष्टपणे घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये हे अनुदान कशा प्रकारे दिले जाणार आहे, तर मित्रांनो, थेट लाभार्थ्याच्या खात्यात पैसे हे कसे जमा होणार आहेत, तर मित्रांनो, याबद्दलची माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थसहाय्य, 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, हेक्टरी 5,000 रुपये तर 2 हेक्टरीपर्यंत शेतकऱ्यांना 10,000 रुपये दिले जाणार आहेत, असा स्पष्टपणे इथे उल्लेख करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अर्थसहाय्य जो सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे तो म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी अशा एकूण 4,194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यताही देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, यामध्ये जे शेतकरी पात्र राहणार आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत ते तुम्ही इथे बघू शकता। राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी या ठिकाणी 1,000 रुपये म्हणजेच इथे 2 हेक्टरपर्यंत 10,000 रुपये अनुदान हे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, असा स्पष्टपणे उल्लेख इथे करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, यामध्ये जे पात्र असणारे शेतकरी आहेत ते तुम्ही इथे बघू शकता। राज्यातील ज्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी या ॲप पोर्टलद्वारे कापूस आणि सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याकरिता पात्र राहणार आहेत, असे देखील इथे सांगण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, ई पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार त्याचप्रमाणे यामध्ये पैसे हे वाटप करण्यात येणार आहे। थेट डीबीटी मार्फत जे शेतकरी पात्र ठरणार आहे त्यांच्या खात्यात पैसे हे पाठविले जाणार आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद।